नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण भारती राजे यांची चिनी ब्राह्मण ही कथा ऐकणार आहोत. ही कथा 2024च्या अनुराधा अंकात प्रकाशित झालेली होती. ही कथा त्यांच्या परवानगीने आज मी तुमच्या समोर सादर करत आहे. आता आपण सुरुवात करू. रेश्मा घाईघाईने मेट्रोमधून उतरून जिन्याने खाली आली. ऑफिसमध्ये जायला उशीर होत होता. प्रशांत आज आपल्याला रागवणार. आजचा तिसरा दिवस ती उशिरा येत होती. उशीर व्हायला तसे कारणही होते. घरी तिची आई आजारी होती, त्यामुळे रेश्मा घरचं सगळं उरकून येत होती. स्वतःचा डबा, आईबाबांचे जेवण, ते जेवण टेबलावर ठेवायचे. आईची औषधे, थर्मामीटर टेबलावर ठेवायचे. ती बाबांना म्हणालीही, मी रजा घेते. नको, मी आहे ना तिच्याजवळ. ताई पण फोनवर बोलली की तू रजा घे 8 दिवस, आईला बरं वाटेपर्यंत. नको, जा तू ऑफिसला. तसा साधा मलेरियाच आहे, डेंग्यू मलेरिया नाही. काळजीचे कारण नाही, जा बेटा तू, बाबा म्हणाले. त्यामुळे रेश्माने रजा घेतली नव्हती. पण ती घरातील सर्व उरकून ऑफिसला जात होती. ऑफिसमधून सुद्धा 3-3दा बाबांना घरी फोन करीत होती. आईच्या तब्येतीविषयी विचारित होती. तिने खरं तर प्रशांतला हे सारं सांगितलं होतं, पण प्रशांत तसा समजूतदार नव्हता. खरं म्हणजे रेश्माचं उशिरा येण्याचं कारण तसं खरं होतं, पण तरीही तिसऱ्या दिवशी तो बोलणार असंच तिला वाटत होतं. पण नेमका आज प्रशांतच आला नव्हता. आशुतोषने आल्या आल्या तिला हे सांगितलं. रिलॅक्स, तू एवढी धावत पळत आलीस प्रशांतच्या भीतीने, पण तो आलेलाच नाही आज. रेश्माने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती आशुतोषकडे पाहून हसली. कशी आहे आईची तब्येत, त्याने विचारले. ताप अजून उतरला नाही रे. पण डेंग्यू नाही ना, साधाच मलेरिया आहे ना, मग घाबरायचे कारण नाही, तिला धीर देत तो म्हणाला. बस, रिलॅक्स हो. तुला कॉफी देऊ का, तू दमली आहेस. नो थँक्स, रेश्मा स्वतःच्या आसनावर बसत बोलली आणि तिने सर्वत्र नजर फिरवली. जो तो आपापल्या जागेवर स्थानापन्न झालेला होता आणि स्वतःच्या संगणकावर बटणे दाबीत काम करीत होता. कालच प्रशांतने तिला कुठचा डेटा संगणकावर एंट्री करायचा ते सांगितलं होतं. तिने भरभर स्वतःचा संगणक उघडला. आपला उंदीर माऊस वर खाली फिरवला आणि ती डेटा एंट्री करू लागली. चल, आपण चहाला जाऊ, आशुतोष तिच्याजवळ येत म्हणाला. किती काळजी घेतेस तू आईची रेश्मा. म्हणजे कोणतीही मुलगी आपल्या आईवडिलांची काळजी घेतेच, आणि आई वडील आजारी असले तर मुलगेही काळजी करतात. तू नाही तुझ्या आईची काळजी करीत. तू सांगतोसच ना तुझ्या आईचे गुडघे फार दुखतात म्हणून. हो, त्यावरून आठवण झाली. आईचे गुडघ्याचे ऑपरेशन ठरले. हां, बरं झालं. कोणाकडे करणार. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये. मग प्रश्नच नाही. ऑपरेशन झाले की तू आईला हॉस्पिटलमध्ये बघायला ये, म्हणजे अनायासे तुझी व तिची भेट होईल. तू आईला माझ्याविषयी काही बोलला नाहीस ना. तशी पुसट कल्पना तिला मी दिली आहे तुझ्याविषयी. पुसट म्हणजे तुझं नाव, गाव, तुझे आई वडील, तुझी बहीण. मग तुझी आई काय म्हणाली. तिला सगळे आवडले. म्हणाली, अभ्यंकर म्हणजे आपल्यापैकीच, म्हणजे ती शाकाहारी असेल. मग तू काय म्हणालास. ती अजून तरी शाकाहारी आहे, पण आई, आता नवीन पिढी कोणी शाकाहारी राहिलेली नाही. बहुतेक जण निदान चिकन व अंडी तरी खातात. हे ऐकून रेश्मा दचकली. तिच्या घरी खात नाहीत, अभिजित बोलत राहिला. माझ्या आईचा ह्या खाण्यावर, खाणाऱ्यांवर भारी रोष आहे. तुझ्याबद्दल ऐकून तिला समाधान वाटलं. रेश्मा ऐकत राहिली, मुकी होऊन ऐकत राहिली. तिचं मन आतून बोलत होतं, पण तोंड अगदी घट्ट बंद होतं. गप्प का. तो नाही, ऐकते तुझं. रेश्माच्या आईचा ताप आज नॉर्मलला आला होता. संध्याकाळी रेश्मा घरी आल्यावर बाबांनी तिला आनंदाने ही बातमी सांगितली. बरं झालं, टेन्शन उतरलं, ती पर्स टेबलावर ठेवीत म्हणाली आणि तिने देवाला हात जोडले. थांबा, मी आईला गरम गरम चहा देते आलं घालून, असं म्हणून ती हातपाय धुवून कपडे बदलून आली. तिने आलं घालून चहा केला. तुळशीची पाने, गवती चहाही घातला कुंडीतला तोडून. आई घे. आईला झोपूनच ती चमच्याने तिला चहा पाजू लागली. अगं, मी बसून बशीने पिते चहा, प्यायला सारखा तरी वाटेल, आई म्हणाली. मग रेश्माने आईला बसविले. पाठीशी उशी दिली. तिला बशीने चहा पाजला.
तिचे तोंड पुसले. थांब, उद्या तुझ्या केसांचा मी गुंता काढते. केवढे गुंतलेत तुझे केस, रेश्मा म्हणाली. बाय ती माझी, आईने रेश्माच्या चेहऱ्यावर हात फिरवीत म्हटले. रेश्मा स्वयंपाक करायला घरात गेली. भाजी चिरता चिरता तिला आठवले आजचे आशुतोषचे बोलणे. ती एकदम दचकली. त्याच्या घरी एवढा विचार चालला आहे आपल्याविषयी, आणि आपण कुठे आहोत. तिने आईला मऊ भात, वरण, तूप भरवले आणि मग ती आणि बाबा जेवणाच्या टेबलावर बसून जेवू लागले. ताई आज फोनवर सांगत होती की तिकडे सगळेच नॉनव्हेज खातात, बाबा म्हणाले. मग ताई काय करणार आहे, रेश्मा. ताईलाही खावे लागेल एखाद्या वेळेस, असे म्हणाली, बाबा. हल्ली बहुतेक सगळेच खातात, निदान चिकन व अंडी तरी खातात, पण ताईला आवडेल का ते, रेश्मा. तिकडे कोणाकडे जेवायला गेले की चिकन असतेच, त्यामुळे ताईची पंचायत होते, बाबा. लहानपणी किंवा लग्नापूर्वी ताईला मुळीच आवडत नव्हते नॉनव्हेज. ती प्युअर व्हेजिटेरियन, पूर्ण शाकाहारी होती. पण तिकडे तिचा नाईलाज होतो आहे, तिकडे बदलावे लागते नाही बाबा, रेश्मा. हो, तो निराळाच देश आहे ना. मला नाही आवडत तो देश, मी नाही जायची तुम्हाला सोडून, रेश्मा. बाबा हसले. जशी तुझी इच्छा आणि जसा तुझा चॉईस, तुझी निवड. आणि तुम्हा दोघांना सोडून तर मी मुळीच जाणार नाही. अगं, जसा जिथे मिळेल तो मुलगा तुझ्या नशिबात असेल तो मिळेल. मग तो परदेशातही असू शकेल किंवा पुण्या मुंबईचाही. ते आहेच, ती ताटे आवरीत म्हणाली. आज येतेस आईला पाहायला, ऑफिस सुटल्यावर आशुतोषने विचारले. कालच झाले ना आईचं ऑपरेशन, मग आता ICU मध्ये असेल ना. जनरल वॉर्डात आणले की येईन. ती जनरल वॉर्डमध्येच आहे, तिला 1 दिवसच ICUत ठेवले. बरं, मी उद्या येते, घरी सांगून. घरचे थोडे सकाळीच आवरून येईल. माझी आई पण अजून अशक्त आहे, मी तिला काहीच करू देत नाही. चालेल. तिसऱ्या दिवशीही रेश्माचे हॉस्पिटलमध्ये जाणे राहिले, कारण आज आशुतोषचे नातेवाईक यायचे होते त्याच्या आईला पाहायला. त्यांच्या देखत रेश्माला त्याला न्यायचे नव्हते. आणि चौथ्या दिवशी त्याची आई घरी गेली. हॉस्पिटलमध्ये रेश्माचे येणे राहूनच गेले. रेश्माने हुश केले. आता रेश्मासाठी मुलगा शोधायला हवा. ती 27 वर्षांची झाली. आई बाबांना म्हणत होती. बाबा आईकडे पाहत होते. मला तोच तर प्रश्न आहे, कसं होणार या पोरीचं. तिचं लग्न करून देणं ही आपली जबाबदारी आहे, आई. ते मला पण समजतं. तिचं लग्न झालं, तिला चांगला मुलगा मिळाला, ती संसारात पडली की मला पण आनंद होईल. पण मिळेल तिला चांगला मुलगा. तशी ती सर्व दृष्टीने चांगली आहे. दिसायला स्मार्ट आहे, चांगली प्रोग्रॅमर आहे, उत्तम पगार आहे, आपल्यासारखे पालक आहेत. पण काय, एखाद्या मुलाला तिची सगळी कथा कळेल, ती ऐकून कोणी तयार होईल का. पण ती कथा बाहेर सांगण्याची गरज आहे का. तशी ती आपली मुलगी आहे. आपण तिला कायदेशीररित्या दत्तक घेतली आहे. तरीही तिची मूळ जन्मकथा कोणत्याही मुलाला सांगणे आपले नैतिक कर्तव्य आहे. ती कथा कायमची त्या मुलापासून लपून ठेवणे मला योग्य वाटत नाही. म्हणजे तुम्ही सगळं सांगणार लोकांना, आई. सांगावं लागेल, बाबा. आई विचारात पडली. मी पडते थोडा वेळ, ती बाबांना म्हणाली. रेश्माची आई संगीताबाई त्यावेळी शेजारच्या उल्काकडे जायच्या, सहज गप्पा मारायला. उल्का तशी गृहिणीच होती, पण मोठी उत्साही होती. एक दिवस ती संगीताबाईंना म्हणाली, हे बघा काय आलंय माझ्या व्हॉट्सॲपवर. काय ग. माझा एक मामेभाऊ आहे, त्याला सोशल वर्कची फार आवड आहे. त्याने बघ कसा ग्रुप तयार केलाय. हा ग्रुप निरनिराळ्या संस्थांना भेटी देतो. उदाहरण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, नगर परिषदेच्या शाळा, विटा भाजणाऱ्या कामगारांची मुले, आदिवासी पाडे वगैरेंना भेटी देतो. त्यांना भेटी देऊन तो काय करणार, संगीताबाईंनी न कळून विचारलं. तो त्या संस्थांना प्रथम जाऊन भेटतो. तो म्हणजे तो आणि ग्रुपमधील 2-3 जण. त्यांना विचारून येतो की त्यांना काय मदत हवी आहे, अन्नधान्य, कपडा लत्ता इत्यादी. शाळांमध्ये तो शैक्षणिक उपक्रम राबवतो, म्हणजे चित्रकला स्पर्धा, गाण्याची स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा. आणि मग लोक जे डोनेशन देतात त्या पैशातून हा त्या वस्तू घेऊन व सगळा ग्रुप घेऊन तिथे जातो. मुलांना खाऊ देतात, गाणी म्हणतात आणि मदत देतात. सगळे ग्रुपमधले सदस्य मिळून
हे साधारण महिन्यातल्या एका शनिवारी जातात. लोकांना तो ह्या ग्रुपमध्ये येण्याची विनंती करतो. ज्यांना अशा कामाची आवड आहे त्यांनी ह्या ग्रुपमध्ये यायचे. महिन्यातील एका शनिवारी अशा जागेला भेट द्यायची. त्यांना हवे ते नेऊन द्यायचे. तू जाणार आहेस का या ग्रुपमध्ये? संगीताबाई: हो, मला आवडते हे काम करायला. जा बाई, पण त्या दिवशी घरचे सगळे आवरून जावे लागेल. हो, आदल्या रात्री सर्व जेवण करून फ्रीजमध्ये ठेवायचे. हरकत नाही, आणि काही लागले तर मी आहेच शेजारी. तुम्ही तर माझ्या हक्काच्या. उल्का तिच्या त्या मामे भावाच्या ग्रुपमध्ये सामील झाली. तिने 4 ठिकाणी तोंड उघडून डोनेशन जमवले. लोकांनी उल्कावर विश्वास ठेवला आणि तिच्या मामे भावाचा जमा खर्च तो उघडा दाखवित होता. त्याचे व्यवहार स्पष्ट आणि खरे होते. संगीताबाईंनी पण 500 रुपये दिले. उल्का महिन्याच्या एका शनिवारी जाऊ लागली आणि तिथले अनुभव संगीताबाईंना सांगू लागली. अनाथाश्रम कसा असतो, तिथली मुले कशी जगतात, वृद्धाश्रमातील वृद्धांना कसे घर अंतरल्याचे दुःख असते. त्यांना वाटत असते की घरातील मंडळींनी त्यांना आयुष्याच्या शेवटी हॉस्टेलमध्ये टाकले आहे. आपले जन्मभराचे घर आपल्याला अंतरलेले आहे. तर कधीकधी कोणाकोणाची मुले परदेशी असतात. त्यांना घरात सांभाळायला कोणी नसतं. मग अशा वृद्धाश्रमाखेरीज त्यांना पर्याय नसतो. आजारी वृद्धांना पण कुटुंबातील माणसे वृद्धाश्रमात ठेवतात. जे एरवी संगीताबाईंच्या मनातही आले नसते ते त्यांना उल्काकडून ऐकायला मिळत होते. ते एकदा एका आदिवासी पाड्यावर गेले. आदिवासींचे जीवन त्यांनी जवळून पाहिले. अहो, त्यांच्या झोपड्या इतक्या स्वच्छ असतात, कुठे घाण नाही, आणि भिंतीवर ती आदिवासी चित्रकला काढलेली असते. त्या आदिवासींनी आम्हाला नाच पण करून दाखवला. गंमत वाटते तो पाहायला. काहीतरी वेगळेच पाहायला मिळते या भेटीत तुला उल्का. हो ना, जे पाहिले नाही ते जग पाहायला मिळते. उल्का या शनिवारी जाणार होती, पण संकेतला सकाळीच ताप भरला. ती संगीताबाईंकडे आली. काय ग? अहो, मी सांगितलंय की उद्या शनिवारी मी ग्रुप बरोबर येते, पण संकेतला ताप भरलाय ना हो. मग नको जाऊस. ते वाट पाहतील. त्यांनी 8 सीटची बस केली आहे. मग काय करणार? तुम्ही जाता का माझ्याऐवजी? अगं, मी कुठे अशा ठिकाणी जाऊ? मला नाही जमणार. संगीताबाई: एकदाच जा. ह्यावेळी विजिट नगर परिषदेच्या शाळेत आहे. तिथे मुलांची ड्रॉइंगची स्पर्धा घेणार आहेत. मग त्यांना बक्षिसे देणार, त्यांना खाऊ देणार. कुठे आहे ती शाळा? शहापूरला. तुम्ही असं करा ना, रात्री तुमच्या डोंबिवलीच्या बहिणीकडे जा. माझा मामेभाऊ तिथेच जवळ राहतो. सकाळी 6 वाजता त्याच्याकडे जा, तो तुम्हाला नेईल. आणि मी जाऊन काय करणार? त्यांना मदत करायची. स्पर्धा घेताना मदत करायची. कागद पेन्सिल द्यायच्या. मुलांचे शंका निवारण करायचे. नंतर त्यांना खाऊ वाटताना मदत करायची. 4 लोक भेटतील. संगीताबाई तयार झाल्या. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री त्या डोंबिवलीच्या बहिणीकडे गेल्या. उल्काने आपल्या मामे भावाला संतोषला फोन केला होता की माझ्याऐवजी माझ्या शेजारच्या संगीताताई येतील. संगीताताई संतोष आणि त्याच्या ग्रुप बरोबर शहापूरला शाळेत गेल्या. शाळा नगर परिषदेची शाळा, पण ती टापटीप होती. वर्गातील भिंतीवर चित्रे, कवितांच्या ओळी लावल्या होत्या. मुले जमली, त्यांचे ग्रुप्स करण्यात आले. त्यांना पावसाळा हा विषय देऊन चित्र काढायला सांगण्यात आलं. 5-5 मुलांचा एक गट करण्यात आला. मुले आनंदाने चित्र काढीत होती. संगीताबाईंना हे सर्व पाहून मजा वाटत होती. मुले मध्ये मध्ये अडचणी विचारित होती. त्यांना संगीताबाई आणि त्यांच्याबरोबरच्या सुधाताई उत्तरे देत होत्या. स्पर्धा संपली. निकाल जाहीर झाला. विजेत्या ग्रुपला बक्षीस देण्यात आले. संतोषने भाषण केले. शिक्षकांनी भाषणे केली. त्यांनी सांगितले, या सेवाभावी ग्रुपने आमच्या शाळेला संगणक भेट दिला आहे. त्यामुळे 5वी नंतरच्या मुलांना आम्ही कॉम्प्युटर क्लासमध्ये कॉम्प्युटर शिकवतो. नंतर मुलांना बिस्किटाचा पुडा, फरसाणाची पिशवी आणि वेफर्स असा खाऊ देण्यात आला. मुले आनंदाने उड्या मारीत घरी गेली. स्टेशनवर येऊन त्यांनी जेवण केले व मग आगगाडीने संगीताबाई दादरला घरी आल्या. संतोष डोंबिवलीला उतरला. छान, आवडलं मला हे काम, त्या गाडीत संतोषला म्हणाल्या. मग येत जाणं जमेल तसं, तो म्हणाला. अशा प्रकारे संगीताबाईंची संतोष आणि मंडळींची ओळख झाली. टीव्हीच्या सह्याद्रीवरच्या 7च्या बातम्या ऐकून सगळे उडाले. कर्जत जवळील एका गावात डोंगर कोसळला होता आणि डोंगराच्या पायथ्यापाशी असलेले सगळे गावच्या गाव
त्या डोंगराखाली गाडले गेले होते. बरीच माणसे मृत्युमुखी पडली होती, काही वाचली होती. निरनिराळे लोक मदतीला धावत होते. ट्रॅकर्स, गिर्यारोहक, समाज कार्यकर्ते, सरकारचे प्रतिनिधी. सारा वृत्तांत ऐकवत नव्हता. जो तो हळहळत होता, सरकारला नावे ठेवित होता. या अशा गावांना जिथे डोंगर कोसळण्याची भीती आहे, त्या गावांना तिथून हलवत का नाहीत? त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा का नाही देत? संगीताबाई म्हणाल्या. अगं, त्यांना हलविणे इतके सोपे नसते. त्या जागी त्यांची घरे असतात, त्यांची शेतीवाडी असते. एक वेळ घरे हलवता येतील, पण सरकारला त्यांना शेती पण द्यावी लागेल. संगीताबाईंचे मिस्टर त्यांना सांगत होते. तेवढ्यात उल्का आली. कालच गावाहून भाजी आली, ती तुम्हाला द्यायला आले. घ्या ही. भोपळा, दोडका, कारली, भेंडी. तिने संगीताबाईंना ही भाजी दिली, भरपूर. तो कर्जतजवळ डोंगर कोसळल्याचे ऐकलेस? त्या उल्काला म्हणाल्या. हो, आणि संतोषचा फोनही आला होता की आपण येत्या शनिवारी तिथे जाऊया. मग तू जाणार? संगीताबाई. हो, तिथल्या माणसांना अन्नधान्य देऊ. अगदीच दैना झाली असेल त्यांची. नक्की झाले तर मला सांग, मी पण येईन. संगीताबाई. हो, तो एक आदिवासी पाडा आहे. तिथून वर एक दुर्ग आहे. तिथे जाणारे गिर्यारोहक या गावात थांबतात. असं का? हो, आपण पण जाऊया संतोष बरोबर. चालेल. ती 5 वर्षांची मुलगी संगीताबाईंना सोडत नव्हती. त्यांच्या पातळाला धरून ती हमसाहमशी रडत होती. संगीताबाईंना काय करावे कळत नव्हते. त्या पोरीचे सगळे जग म्हणजे आई, बाबा, आजी, आजोबा, भावंडे सगळे त्या भूस्खलनात गाडले गेले होते. कोणीच जिवंत राहिले नव्हते. ती एकटीच फक्त वाचली होती. ती मैत्रिणीच्या घरी खेळायला गेली होती म्हणून वाचली. तिथले कार्यकर्ते हे सगळे सांगत होते. त्या मुलीला संगीताबाईंमध्ये व स्वतःच्या आईमध्ये काय साम्य वाटले कोण जाणे. वास्तविक ती आदिवासी मुलगी, तिची आई सावळ्या वर्णाची, त्या रानात राहणारी. संगीताबाई गोऱ्या, शहरी. पण त्या 5 वर्षाच्या बालिकेला संगीताबाईंनी तिची कहाणी ऐकून जवळ घेतले. तिच्या पाठीवरून हात फिरवला, तिला भात भरवला. त्या मुलीला संगीताबाईंमध्ये आईचा भास झाला आणि ती त्यांना पकडून रडू लागली. ती त्यांना सोडेच ना. तिला दूर करणे त्यांनाही अत्यंत कष्टप्रद झाले होते. ती त्यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपली. तिच्या डोक्याखालून मांडी काढणे त्यांना अगदी अशक्य झाले होते. त्यांना कळत नव्हते काय करावे. त्यांनी तिथल्या कार्यकर्त्याला विचारले, ताई, तुम्ही तिला घरी नेऊ शकलात तर बघा. तशी ती अनाथ झाली आहे या जगात. आम्ही शेवटी तिला अनाथाश्रमाकडे पोचवणार. तुम्ही जर तिला सांभाळू शकलात तर तिचे भले होईल. संगीताबाई विचारात पडल्या. एक परके मूल सांभाळणे इतके सोपे नव्हते. कोण कुठली आदिवासी मुलगी, आपल्या खूप दूरची, कशी असेल, चांगली की वाईट. पुन्हा अशी मुलगी घरी नेली तर यांना आणि नेहाला आवडेल का? नाहीतर हे आपल्याला ओरडायचे, म्हणायचे, एखादे कुत्र्याचे पिल्लू वाटले का तुला ही मुलगी म्हणजे? सरळ उचलली आणि आणली घरी. नेहा तरी अशी कोणाला स्वीकारेल का? त्या गहन विचारात पडल्या. उल्काला विचारले तर ती म्हणाली, कठीण आहे असा निर्णय घेणे. संतोष म्हणाला, तुम्हाला सर्व दृष्टीने जमेल का अशी मुलगी सांभाळणं? नीट विचार करा. प्रश्न तो नाही, पण माझ्या कुटुंबात ती सामावेल का? कशी असेल? कोण कोणाची आदिवासी पोर उद्या शहरात घरी गेल्यावर नाही रमली तर हिचे काय करायचे हा प्रश्न उद्भवेल. बघा नेऊन, नाही जमले तर अनाथाश्रमात पोहोचवा. कार्यकर्ता म्हणाला. हो नाही करता करता संगीताबाईंनी त्या पोरीला बरोबर घेतले. तिला धड मराठी भाषा येत नव्हती. ती आदिवासींची रानातली काहीतरी भाषा बोलत होती की जी त्यांनाही धड कळतही नव्हती. घरी आल्यावर नेहाचे बाबा तिच्याकडे पाहतच राहिले. नेहा सुद्धा चकित होऊन पाहत राहिली की आपली आई ही कोणाला घेऊन आली आहे. अशी खेडवळ, रंगाने सावळी, तिचं आदिवासी दिसणं लपत नव्हतं. आणि ती मुलगी सुद्धा पूर्णपणे भांबावली होती. या शहरात, संगीताबाईंच्या घरात. मने माय हवे असे बोलून ती मध्येच खूप रडायची. मग संगीताबाई तिला जवळ घ्यायच्या, कुरवाळायच्या, तिचे पापे घ्यायच्या, तिला खायला घालायच्या. मग ती त्यांना बिलगायची. नेहाच्या बाबांना आणि 8 वर्षांच्या नेहाला तिची करुण कहाणी ऐकून वाईट वाटले. बिचारी. आणि एक सांगतो, मूल आपण जसे वाढवू तसे ते घडते. तिला आपण चांगले वळण लावले, चांगले संस्कार दिले तर ती चांगली माणूस होईल.
नेहाचे बाबा म्हणाले. तिचे नाव ती भागी सांगत होती. नेहाने तिला रेश्मा केले. रेश्माच्या आगमनाने नेहाचा एक फायदा झाला. तिला घरात जे एकटे वाटत होते ते तिचे एकाकीपण गेले. तिला घरातच वावरताना सोबत मिळाली. घरातच खेळायला सवंगडी मिळाला. रेश्मा, आपण लपाछपी खेळूया? लपाछपी मला नाहीये, मी शिकवते ना. नेहा आणि रेश्मा लपाछपी खेळू लागल्या. सागरगोटे खेळू लागल्या. नेहा अभ्यासाला बसली की रेश्मा जवळ बसून पाहत राहायची ती काय करते ते. रेश्माला शाळाबिळा माहितीच नव्हती. रेश्मा, मला पाणी दे ना, नेहाने म्हटलं की ती घरात जाऊन पाणी आणायची अभ्यास करणाऱ्या नेहासाठी. का करती, ती नेहाला विचारायची. मी अभ्यास करते. तू कुठे जाती? मी शाळेत जाते. शाळा? हो, तुला पण शाळेत घालणार. शाळेत रेश्मा अगदी भांबावून गेली. एवढी मुले एकत्र तिने पाहिलीच नव्हती. तिला केजीत बसवले. बाकीची मुले 2.5-3 वर्षांची होती. रेश्मा 5ची. बाकीची मुले लहान असली तरी ती तिच्याशी खेळायची. तिला शाळा आवडली. आईने दिलेला खाऊचा डबा ती शाळेत मुलांबरोबर खायची. हळूहळू ती शहरी उच्चार शिकली आणि शुद्ध मराठी बोलायला लागली. मुलांबरोबर ती प्रार्थना म्हणायची. त्यांच्याबरोबर ती गाणी म्हणायला शिकली. चांदोबा चांदोबा थकलास का, लिंबोणीच्या झाडा आड लपलास का, लिंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी, मामाच्या वाड्यात येऊन जा, तू परोटी खाऊन जा. ती घरी गाणी म्हणून दाखवायची आणि संगीताबाई, नेहा, नेहाचे बाबा सगळे टाळ्या वाजवायचे. ती खुदकन हसायची. ती संगीताबाईंना आई म्हणायला लागली, नेहाला ताई म्हणायला लागली आणि बाबांना बाबा म्हणायला लागली. आणि तिने सगळ्या कुटुंबाला लळा लावला. ती आई, बाबा, ताई यांच्यावर प्रेम करू लागली. ती खऱ्या अर्थाने ताईची धाकटी बहीण झाली. शाळेला आईबाबांनी तिची खरी कहाणी सांगितली. त्यामुळे शिक्षकही तिच्याशी सहानुभूतीने वागत. तिला काही आले नाही तर ते समजावून सांगत. तिची भाषा सुधारण्याचा प्रयत्न करीत. एका वर्षात ती संगीताताईंच्या कुटुंबात मिसळून गेली. युनिफॉर्म घालून शाळेत जाऊ लागली. शाळेतील मुलांच्या गमती जमती जेवताना घरात सांगू लागली. सगळ्यांना माझी ताई करून नेहाला दाखवू लागली. श्रावण महिना आला. ईर्षा दगडच्या रेश्माच्या गावाच्या भूस्खलनाच्या घटनेला आता वर्ष झाले. रेश्माच्या जीवनाचं पर्व सुरू झाल्याला वर्ष झाले. संगीताबाईंनी जिवतीची पूजा केली. दोन्ही मुलांना बसवून ओवाळलं. जिवतीचं वाण दिलं. त्यांनी पण मनाने रेश्माला स्वीकारली होती. आता नेहा आणि रेश्मा या त्यांच्या 2 कन्या होत्या. मग संगीताबाईंनी दोघींना बसवून जिवती मातेची कहाणी सांगितली. रेश्मा संगीताबाईंच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, आई ग. संगीताबाईंनी तिचा पापा घेतला. आज खूप पाऊस पडत होता. शाळा बंद होती. मुली घरी होत्या. रेश्मा त्या पावसाकडे पाहत होती. तिला एकदम आपल्या पूर्वीच्या घराची, पूर्वीच्या घरच्यांची आठवण झाली. ती एकदम हरवल्यासारखी झाली. खिडकीत बसून पावसाच्या धारांकडे पाहत ओरडली, तो बघ, तो आण पकडून खायला. ही काय ओरडते आहे संगीताबाईंना कळेना. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले. खाली एक बेडूक उड्या मारित होता आणि रेश्मा त्याला पाहून ओरडत होती, मी आणू त्याला पकडून? कोणाला? त्या बेडूकला? शी, बेडूक कशाला? तुम्ही नाही भाजून खात? नेहा ओरडली. असं नाही बोलायचं रेश्मा. असं कोणाला मारतात का? काय, मी होती ना गावाला, तिथे पावसात आम्ही बेडूक, मुंग्या, मुंगळे खायचो. शी, असं वेड्यासारखं नाही बोलायचं. आपण भाजी खातो, कडधान्य खातो, डाळी खातो, भात पोळी खातो. असे प्राणी मारून बिलकुल खात नाही, नेहा म्हणाली. रेश्मा तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. तिकडे ना गावाला पावसात इतका पाऊस पडायचा की भात भाजी नसायची. मग आम्हाला प्राणी मारून खावे लागत, रेश्मा सांगत होती. ते विसर आता. आता तू ईर्ष्या दगडची भागी नाहीस. तू आता शहरातली रेश्मा आहेस. आता आहे ना भात पोळी भाजी आमटी. चल, आई हाक मारते जेवायला. आज पाटपाणी घ्यायची तुझी पाळी आहे ना? हो असं म्हणून रेश्मा स्वयंपाकघरात पळाली.
जेवल्यावर नेहाने आईबाबांना रेश्मा असं बडबडत होती म्हणून सांगितले. संगीताबाई म्हणाल्या, ती आदिवासी पाड्यावरून आलेली आहे. ते लोक काय काय खात असतील कोण जाणे. तिला आज आठवण झाली बिचारीला. कधी कधी वाटतं ही कुठच्या समाजातून आलेली आहे नाही. जाऊ दे, आता आपली झाली. मी तिला सांगितलंय असं बोलायचं नाही. आपण फक्त शाकाहारी खातो, प्राणी नाही खात. मग काय बोलली? हे चिनी लोकांसारखं असतील काय आदिवासी? असतील. उल्का काल संतोष आणि ग्रुपबरोबर एका आदिवासी पाड्यावर जाऊन आली होती. अहो संगीताबाई, ती माणसे काय सांगत होती माहितीये? इथे अतिशय पाऊस पडतो. पाऊस लागला की 8-8 दिवस उघडत नाही आणि आम्हाला अन्नधान्य मिळत नाही खायला. मग म्हणे ते आसपासचे प्राणी पकडून खातात, जसे मुंग्या, डेंगळे, बेडूक. बापरे, तरीच एकदा रेश्मा सांगत होती. मग तो किस्सा संगीताबाईने उल्काला सांगितला. हो, हे आदिवासी मागासलेली मानवजात होती. त्यांना अन्न पिकविणे माहीत नव्हते. त्या काळात ते प्राणीच खायचे, चिनी लोकांसारखे. आता ते सुधारले. त्यांना शेतीची माहिती झाली. आम्ही सर्वजण त्या आदिवासींना पावसाळ्यासाठी अन्नाची पाकिटे वाटायला जाणार आहोत पुढच्या भेटीत. डाळ, तांदूळ, भाकरी पीठ, चहा, साखर वगैरे वगैरे. मी पण डोनेशन देईन या अन्नदानासाठी. रेश्माला सांगू आपण. रेश्मा बाईंना विचारू लागली. बाई, शाकाहारी म्हणजे काय हो? शाकाहारी म्हणजे भाज्या व धान्य खाणारे, कुठचेही प्राणी न खाणारे. हो, आमच्या घरी प्राणी नाही खात. हो, तू ब्राह्मण ना? बाई म्हणाल्या. बाईंना, दुसरीच्या बाईंना ही रेश्मा अभ्यंकरांची मुलगी म्हणूनच माहिती होती. ती अशी त्यांच्या घरात आलेली आहे हे त्यांना माहिती नव्हते. मग रेश्माच्या मनावर बिंबले की आपण शाकाहारी आहोत, प्राणी खाऊ नये, त्यांना मारू नये. बिचारे प्राणी. आणि ती पूर्ण शाकाहारी बनली. शिकायला रेश्मा चांगली होती. तिला चांगले मार्क मिळायचे. घरातही तिला चांगले संस्कार मिळाले. खोटं कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, कोणासंगे भांडू नये, ती सायं प्रार्थनेत म्हणायची. तिला मनाचे श्लोक येऊ लागले. ती आणि नेहा आवर्जून संध्याकाळी आईने देवाला दिवा लावला की म्हणायच्या, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. अगदी नेमाने म्हणायच्या. मग आई दोघींकडून पाढे म्हणून घ्यायची. मग त्या अभ्यासाला बसायच्या. रात्री झोपण्यापूर्वी त्या दोघी आईबाबांच्या पाया पडायच्या. एक दिवस बाबा म्हणाले, बघ, रेश्मावर किती चांगले संस्कार झाले. आपल्या पाया पडते, सायं प्रार्थना म्हणते, अभ्यास करते. नशीब आपलं चांगल्या स्वभावाची निघाली. आई, आपणही तिला घडविली. कुठून रानावनातून आलेली मुलगी, मातीच्या गोळ्याला आपण आकार दिला. ती चांगली घडली. बाबा, कशी आली ना आपल्या घरी ध्यानीमनी नसताना? आई, ताई आता SSCला होती. रेश्मा तिला खूप मदत करायची. तिची पुस्तके लावायची, तिचे कपडे घड्या घालून ठेवायची. ती अभ्यासाला बसली की तिला खायला आणून द्यायची, तिला पाणी आणून द्यायची. ताई, तुला खूप मार्क मिळाले पाहिजेत, म्हणजे चांगलं कॉलेज मिळेल ना, मग ताई माझी डॉक्टर होईल, ती प्रेमाने म्हणायची. तिचे ताईवरील प्रेम पाहून संगीताताईंना भरून यायचे. खरंच आपल्या नेहाला धाकटी बहीण आहे असे वाटून त्या समाधानी व्हायच्या. एकदा जेवताना विषय निघाला, रेश्मा, तू पण डॉक्टर हो. मला नाही आवड. मग तू काय करशील? मी कॉमर्स घेऊ ताई. घे ना, हल्ली कॉमर्सला पण खूप स्कोप आहे. चांगल्या नोकऱ्या मिळतात त्यांना. ठरलं, मग मी कॉमर्स घेणार. दे टाळी. ती नेहाच्या हातावर टाळी देत म्हणाली. नेहाला मेडिकल मिळाले, पण ते धुळ्याला. मग आई तिच्याबरोबर धुळ्याला राहिली आणि रेश्मा बाबांबरोबर मुंबईला. रेश्मा बाबांना जेवण करून घालायची. येईल का तुला सगळं करता? आई निघताना म्हणाली. तू इतकं शिकवलं आहेस की काही अडलं तर तुला फोनवर विचारीन, नाहीतर उल्का मावशी आहेच शेजारी. मग आई निर्धास्त धुळ्याला गेली आणि रेश्माने पुरणपोळीपासून सर्व पदार्थ बाबांना करून घातले. छान संसार करशील रेश्मा तू, बाबा पोळी खाता खाता म्हणाले. अहो बाबा, हा कसला वास येतोय हो? हा ना, तो खालच्या मधल्यावर प्रधान आहे ना, त्यांच्याकडे नॉनव्हेज शिजते आहे त्याचा वास. प्रधान नॉनव्हेज खातात? हो, ते CKP ना. म्हणजे हो काय बाबा? ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातात, जास्ती नॉनव्हेज. शी
शी काय, बाकी ते चांगले आहेत. तसे नव्हे हो, पण ते कशाला प्राणी खातात? CKP ही लढवय्या जात होती ना शिवाजी महाराजांच्या काळात, म्हणून शक्तीसाठी खात असतील. असं. रेश्माची ताई डॉक्टर झाली. रेश्मा आनंदाने भरवून गेली. सर्वांना सांगत सुटली, सर्वांना पेढे वाटत सुटली. आईबाबांना तिचे ताईवरील प्रेम पाहून भरून आले. सख्खी बहीण पण करणार नाही इतकी ती नेहावर प्रेम करीत होती. रेश्मा SSC झाली आणि कॉमर्सला गेली, पोद्दार कॉलेजात. त्याच वर्षी ताईचे लग्न ठरले, अमेरिकेच्या तुषारशी. ताई दूर जाणार म्हणून सारेच दुःखी झाले. रेश्मा रडू लागली. अगं, मी येईन ना वर्षाआड तुम्हाला भेटायला, आणि तुम्ही पण या मला भेटायला, त्यात काय रडायचे? नेहा. ताईच्या लग्नात रेश्मा करवली होती. तिने खूप मिरविले. बाकीचे नातेवाईक या आदिवासी मुलीकडे पाहत राहिले. आई म्हणाली, ती आदिवासी नाही, ती आमची आहे, ती आमच्यात विरघळून गेली आहे. आश्चर्य आहे. मावशी. आश्चर्य नाही, ही प्रत्यक्ष घटना आहे. कोणालाही लळा जिव्हाळा लावला की तो परका राहत नाही. असेल बाई, पण माझे दोन्ही मुलगे आपसात इस्टेटीसाठी भांडतात, मावशी म्हणाली. ताई सासरी जाताना रेश्मा खूप रडली. तिला एअरपोर्टवर पोहोचवायला जाताना म्हणाली, ताई, आई बाबांची काळजी करू नकोस, मी आहे, मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. म्हणजे? ताई. अगं, मी मुंबईचाच मुलगा करणार आणि आईबाबांना म्हातारपणी बघणार. नेहा पाहत राहिली, पाहतच राहिली या आदिवासी मुलीकडे. रेश्मा BCom झाली. तिने कॉम्प्युटरचा कोर्स केला. ती प्रोग्रॅमर झाली आणि एका IT कंपनीत नोकरी मिळाली. चांगला पगार मिळाला. पहिला पगार तिने आईच्या पायावर ठेवला आणि आईला नमस्कार केला. अगं, हे काय? हे तुझे आहेत. मी जी आहे ती तुझ्यामुळे आहे. आईच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तिला रेश्माचा सारा जीवनपट आठवला. त्यांच्या पदराला घट्ट धरून त्यांच्या मागे आलेली रेश्मा, त्यांच्या कुटुंबात घडलेली रेश्मा, त्यांच्या देखत मोठी झालेली आणि सुंदर आकार विकार मिळालेली रेश्मा. रेश्मा आता 22ची होती. निमगोरा वर्ण, ठसठशीत अवयव, सुंदर चेहरेपट्टी, सुरेखच दिसत होती ती. उठ, आज शिरा करते. तुझा पहिला पगार झाला म्हणून. देवापुढे ठेव पगार आणि बाबांना विचारून खर्च कर. हो. रेश्माला कंपनीत आशुतोष भेटला. ते दोघे कसे जवळ आले ते दोघांनाही उमजलं नाही. मने जुळली. आशुतोष तिला त्याच्या घरी आई वडिलांना दाखविण्याच्या तयारीत होता. आणि रेश्मा कोड्यात अडकली होती. आशुतोषला आपली जन्मकहाणी सांगायची का आणि कशी? ती सांगितली आणि जन्माने रेश्मा आदिवासी आहे हे कळले तर त्याला किती धक्का बसेल, आणि नाही सांगितले तर? असे खोटे बोलणे आईबाबांनी तिला शिकवले नव्हते. कुणाला जन्मभरासाठी फसवणे तिला अजिबात शिकवले नव्हते, म्हणून पटत नव्हते. ती जन्माने आदिवासी आहे. ती नॉनव्हेज काय तर बेडूक, मुंग्या, मुंगळे, किडे खाल्लेले शरीर आहे. ती मागासलेल्या घरातून एका प्रगत सुसंस्कृत कुटुंबात पोहोचली आणि पुढे तिथे घडली. इतके समजण्याइतपत आशुतोषचे मन विशाल असेल का, की तो आपल्याला झिडकारेल? तिला समजत नव्हते. रात्र रात्र तिला झोप येत नव्हती. आईबाबांना विचारावे का, काय करावे, मार्ग सापडत नव्हता. बालपणीपासून इतक्या 22 वर्षांपर्यंतचा मार्ग सापडला. आता कसा सापडेल? आशुतोष, आशुतोष. ती मुक्त आसू ढाळीत होती. रात्र चढत होती. तिची उशी भिजत होती. मी चीनी ब्राह्मण आहे रे, रडत रडत ती आशुतोषला सांगत होती. तू चीनी ब्राह्मण नाहीस रेश्मा, पण तू एक सुंदर माणूस आहेस, तिला जवळ घेत आशुतोष म्हणाला. ही कथा इथेच संपली. भारती देशपांडे राजे यांची चीनी ब्राह्मण ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.